माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सोनियाचा दिवस आपण म्हणूया. तर याच्यासाठी आता तुम्ही इथे पाहताय पंढरपूरमध्ये 200हून अधिक लोक आलेले आहेत आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी, पांडुरंगाचे आशीर्वाद घेण्यासाठी. पुढे हा मुक्काम आपला पुणे, नागपूर, मागे उत्तर प्रदेशमधून भारत सोडून जाणार आहे. तर आपल्याला उत्तर प्रदेशमधून आपल्याला टोटल 15 ते 20 भाविक हे आपल्यासोबत कारने जाणार आहेत 22 देशामधून. कारण ही प्रोसेस खूप मोठी आहे. प्रत्येक देशाचा आपल्याला विजा लागतो, गाड्यांचे परमिट लागतात. त्यामुळे जास्त भाविकांना घेऊन जायला आम्हाला आनंदच येईल. पण ह्या ज्या प्रोसेस आहेत, ज्या लिगल डॉक्युमेंटेशन प्रोसेस, याला वेळ लागतो आणि खर्चिक पण आहेत. तर सध्याची ही पहिलीच वारी आहे, जागतिक वारी. ही प्रतिकात्मक आहे आणि पांडुरंगाला मी अशी आशा बाळगतो आणि आशीर्वाद मागतो की ही जी आपली प्रथा सुरू झालेली आहे, की जी आपली 700 वर्ष जुनी परंपरा आहे वारीची, ही 7 समुद्रापार चाललेली आहे. तर आपण ही वारी बाकीच्या देशांनी पण आदर्श घेऊन, फक्त इंग्लंडच नको तर आपले विठ्ठल भक्त हे अमेरिकेमध्ये आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, न्यूझीलंडमध्ये आहेत, युरोपमध्ये आहेत, मिडल ईस्टमध्ये आहेत. ते प्रत्येकाने एक आदर्श सुरू होऊन आता मला असं वाटतं की ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये खरंच आपल्या जो जगाचा तारणहार आहे तो जागतिक 7 समुद्रापार जायची वेळ आली. तर आपण 19 एप्रिलला नेपाळ बॉर्डरमध्ये आपण जाणार आहे. तर पुढचे 4 दिवस आपण उत्तर प्रदेशपर्यंत प्रवास करणार आहोत आणि याच्यासोबत 8 गाड्या असणार आहेत आपल्या पूर्ण, आणि एक 15 लोक आपण सोबत जाणार आहोत. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.